brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. संत पंक्तीत बसणारा नव्हता, तो नराधम होता, तो लिंग पिसाट आहे, तो भामटा आहे असं म्हणूया. त्यांनी जर म्हटलं ही अंगठी घाला तर तो तीच अंगठी घालेल. त्यांनी म्हटलं करंगळी कापा तर तो करंगळीच कापेल. त्यानं म्हटलं छत्री धरा तर कोणी छत्रीच धरेल. त्यानं म्हटलं बाजूला बसा तर कोणी. असा जो बाबा आहे, बाबाचा भक्त होणं महत्वाचं नसतं, बाबाची मर्जी सुद्धा सांभाळता आली पाहिजे. त्याच्यामुळे बाबाच्या मर्जीतली भक्ताची एक वेगळी डायरी असेल. विमान अपघाताच्या 1 महिन्यापूर्वी साधारण देवगिरी बंगल्याच्या बाहेर आणि सहयोग सोसायटी बारामतीच्या बाहेर एक अघोरी पूजेचा प्रकार आढळला होता, ज्यामध्ये लिंबू पूजल्या गेलं, ज्यामध्ये काय ते कुंकू हळद टाकल्या गेली. सगळे संबंध आता नाशिकच्या आश्रमापर्यंत येऊन पोहोचतात. त्यामुळे या भोंदू बाबाचं राजकीय कनेक्शन उघड झालेलं आहे. त्याचे कॉल डिटेल्स जानेवारी वीकेंडचे काढले गेले पाहिजे. विमानामध्ये विषारी द्रव्य भरलं गेलं होतं, म्हणजे फ्युएलचा साठा तर होताच, पण विषारी द्रव्य भरल्यामुळं ज्यावेळेस विमान लँड होत होतं त्या गोजूबावीच्या छोट्या स्ट्रीपवर, त्यावेळेस ते द्रव्य सोडलं गेलं असावं. VSR सोबत सुद्धा त्याचं कनेक्शन राजकीय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या आणि ज्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे, असं नाशिक जिल्ह्यातील एक भोंदू बाबा, ज्यांनी अनेक स्त्रियांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर शारीरिक शोषण केल्याचे आरोप आणि तशी त्याला अटक पण झालेली आहे. तो भोंदू बाबा म्हणजे कॅप्टन अशोक खरात. आणि त्या संदर्भात मी एक पोस्ट केली होती, एक्स पोस्ट ती होती की तो VSR विमानाच्या समोर उभा आहे आणि त्याच्यामध्ये त्या विमानाचा त्यावेळेसचा पायलट आणि क्रू पायलट असे दोघं जण उभे आहेत. तो फोटो काढतोय. याचा अर्थ तो VSR कंपनीच्या विमानात प्रवास करायचा, म्हणजे तो विमान प्रवासी बाबा होता. तो काही संत महात्मा किंवा गाडगे महाराज तुकाराम महाराजच्या संत पंक्तीत बसणारा नव्हता, तो नराधम होता, तो लिंग पिसाट आहे, तो भामटा आहे असं म्हणूया. आणि त्याच्यावर SIT आता आमच्या महायुतीच्या सरकारने गठीत केली. त्याचा तपास सुरू आहे. 58 अश्लील व्हिडिओचा पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागलेला आहे. एक व्हिडिओ तर सगळीकडे व्हायरल झाला आहे, त्यातलं ते दुष्कृत्य सर्व महाराष्ट्र पाहतोय. त्याच्यामुळे पॉलिटिकल लोकांचा गॉडफादर आणि त्याच्याकडे त्याच्या आश्रमात आलेल्या राजकीय लोकांचा सल्लागार, की अनेक लोक तुम्हाला त्याची सेवा करताना दिसतात, अनेक लोक त्याचे पाय धुताना दिसतात, अनेक लोक त्याच्या शब्दावर, त्यांनी जर म्हटलं ही अंगठी घाला तर तो तीच अंगठी घालेल. त्यांनी म्हटलं करंगळी कापा तर तो करंगळीच कापेल. त्यानं म्हटलं छत्री धरा तर कोणी छत्रीच धरेल. त्यानं म्हटलं बाजूला बसा तर कोणी. असा जो बाबा आहे, त्या बाबाचं दुष्कृत्य आता महाराष्ट्राच्या पटलावर आलेलं आहे. आणि VSR सोबत सुद्धा त्याचं कनेक्शन राजकीय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 28 जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात मी ते ट्विट केलं आहे. कारण दादाचं जे विमान होतं ते VSR कंपनीचं होतं. VSRचा जो मालक आहे VK सिंग, ज्याच्यावर गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलेत आणि आम्ही पण केलेत. DGCAने सुद्धा VSRच्या कंपनीवर आता म्हणजे त्याचे 4 उड्डाणं बंद केलेली आहेत. अशा नादुरुस्त विमानात बसण्याचा सल्ला कदाचित या बाबानं दिला असेल, हे शक्यता नाकारता येत नाही. कारण हा पॉलिटिकल बाबा होता, हा काही अध्यात्मातला बाबा नव्हता, हा पॉलिटिकल बाबा होता. आणि एखाद्याला पॉलिटिकल सक्सेस मिळण्याकरता तू याचा बळी घे, तू त्याला तो सल्ला दे. ते कदाचित काय, अजितदादा अघोरी प्रकारापासून दूर असायचे. अजितदादा फार या कर्मकांडात कधी पडलेले नाहीत किंवा त्यांच्या खानदानात कोणी पडलेलं नाही. अजितदादांचा परिवार, मग आदरणीय पवारसाहेब असतील, पवारसाहेबांच्या आई शारदामाई असतील, हे सगळे लोक पुरोगामी विचाराचे आहेत, सत्यशोधक विचाराचे आहेत. पण 1 महिन्यापूर्वी, विमान अपघाताच्या 1 महिन्यापूर्वी साधारण देवगिरी बंगल्याच्या बाहेर आणि सहयोग सोसायटी बारामतीच्या बाहेर एक अघोरी पूजेचा प्रकार आढळला होता, ज्यामध्ये लिंबू पूजल्या गेलं, ज्यामध्ये काय ते कुंकू हळद टाकल्या गेली. आणि ते त्यांना होत काही नसते, ते तर काय अनेक लोक ते लाथ मारून पुढे जातात, त्यांना होत काही नसते. पण काहीतरी अघोरी प्रकार हा कोणाच्या तरी सांगण्यावरून केला गेला असं आम्हाला 1 महिन्या पहिले वाटत होतं. पण आता VSR सोबत हा दिसल्यामुळं आमची पक्की धारणा झालेली आहे की या बाबाचे VSR व्हेंचरच्या मालकाशी राजकीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे SIT चौकशीची माननीय मुख्यमंत्र्यांनी बसवली. आमचं त्यांना विनंती आहे की अजितदादाच्या विमानाचा अपघात होताना जी CID चौकशी आपण लावलेली आहे किंवा उच्चस्तरीय चौकशी लावण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्यामध्ये या भोंदू बाबाच्या संदर्भात सुद्धा
26 जानेवारी, 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी, 30 जानेवारी, 31 जानेवारी हा वीकेंड जो आहे जानेवारी महिन्याचा, याबाबतचे कॉल डिटेल्स त्याचे काढावे. हा कोणाच्या संपर्कात होता, यांनी कोणाला सांगितलं की अजितदादा 27 जानेवारीला देवगिरी बंगल्यावरून बारामतीकडे जातील बाय रोड, तर त्यांना बाय रोड जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने जायला लावा, असं सांगणारा हा जो बाबा कोणाला सांगितलं का? आणि त्याचं ऐकून, कारण दादाला त्यांनी जर थेट फोन केला असता, दादा त्या बकवास बाबावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी नव्हते. त्याच्यामुळं की बाबा तुम्ही असं करा, आता उद्या जावा, तर हे सल्ला देऊन ते विमान VK सिंगला सांगून ना दुरुस्त विमान तिथे हे केलं होतं का? आम्हाला तर असंही माहीत पडतं, म्हणजे त्यात किती खरं किती खोटं माहीत नाही, विमानामध्ये विषारी द्रव्य भरलं गेलं होतं. म्हणजे फ्युएलचा साठा तर होताच, पण विषारी द्रव्य भरल्यामुळं ज्यावेळेस विमान लँड होत होतं त्या गोजूबावीच्या छोट्या स्ट्रीपवर, त्यावेळेस ते द्रव्य सोडलं गेलं असावं. आणि त्याच्यामध्ये तो जो पायलट असेल, क्रू पायलट असेल, अटेंडंट असेल, यांच्या दादा असतील, विदीप जाधव असेल, यांना तो विषारी वायू सोडल्यानंतर जे हिप्नोटाईज केल्यासारखं होतं किंवा बेशुद्ध पडले असतील आणि नंतर स्फोट विमानामध्ये केले गेले आणि नंतर विमान कोसळलं, हेही शक्यता त्याच्यामध्ये नाकारता येत नाही की विषारी वायूचा प्रयोगसुद्धा केला गेला आहे का त्या विमानामध्ये. कारण ते VSRचं विमान आहे. VSRच्या कुठल्याही अधिकाऱ्यावर, DGCAच्या अधिकाऱ्यावरही कुठं FIR घेतला गेला नाही. साधा मी होतो मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आणि ना कुठं VSRच्या VK सिंगला पकडलं गेलं. त्यामुळे हे धागेदोरे आम्हाला पूर्वी कॅलिफोर्नियात वाटत होते, मग इस्रायलला वाटत होते, मग दिल्लीलाही वाटत होते, महाराष्ट्रात वाटत होते. VSRच्या VK सिंगचे TDP सोबत संबंध आहेत, राजस्थानपासून संबंध आहेत. हे सगळे संबंध आता नाशिकच्या आश्रमापर्यंत येऊन पोचतात. त्यामुळे या भोंदू बाबाचं राजकीय कनेक्शन उघड झालेलं आहे. त्याचे कॉल डिटेल्स जानेवारी वीकेंडचे काढले गेले पाहिजे. आम्हाला विश्वास आहे अजितदादाच्या विमानाचा घातपात की अपघात ह्याचं जे उत्तर महाराष्ट्र 1.5 महिन्यात 2 महिन्यापासून मागतोय, त्याचं उत्तर कदाचित या प्रकरणात दडलेलं असेल. बरं, एक मध्यंतरी तुम्ही एक आरोपी लावला होता की त्या दिवशी दादा जे आहेत 27 जानेवारीला बाय कार जाणार होते, बाय रोड जाणार होते, पण कोणा एका नेत्याने सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही प्लेननी जा, काही कनेक्शन जुळलं पाहिजे म्हणून त्याचं तुम्ही फोनचे कॉल डिटेल्स. शक्यता नाकारता येत नाही. कोण्या नेत्यांनी सांगितलं, कोण नेता त्यांना पटवून देत होता, दादा हलक्या कानाचे नक्कीच नव्हते. त्यांच्या सत्सद विवेकला जे बुद्धीला जे पटेल ते करत होते. मला एवढं माहीत आहे, व्हिजिबिलिटीचा अहवाल म्हणजे व्हिजिबिलिटी असल्याशिवाय आणि तिथल्या कॅप्टननी त्यांच्या OSDला सांगितल्याशिवाय, OSD PS किंवा PNनी दादाला सांगितल्याशिवाय ते विमानातच बसत नव्हते. इतके दक्ष असणारे दादा, त्यांना कोणी पटवून सांगितलं हे तपासा अंती सिद्ध होईल. पण या बाबाचं राजकीय कनेक्शन उघडं पाडायचं असेल तर 26 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंतचे बाबाचे कॉल डिटेल काढा. बरं, एक आणखी महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे की बऱ्याच नेते, राजकीय नेते असतील, बॉलिवूडची कलाकार असतील, यांचे फोटो आहेत, तुमच्याही काही नेत्यांचे आहेत, रुपाली चाकणकरांचाही फोटो आहे, अजून दुसऱ्याही नेत्यांचे फोटो त्यांच्यासोबत आहेत. काय म्हणाल? बाबाचा दरबार सगळ्यांकरता उघडा असतो. कुठलाही बाबा असो, सगळ्यांसाठी तो उघडा असतो. तो राजकीय असो, सामाजिक असो, चित्रपटसृष्टीतला असो, तसा या बाबांचा दरबार सगळ्यांसाठी उघडा असल्याचे, बाबांसोबत असल्याचे फोटो आपल्याला दिसतात. अनेक लोकांचे, अनेक पक्षाचे राजकीय लोक असतील, काही सेलिब्रिटी असतील. आता त्या 58 व्हिडिओ क्लिप्स ज्या आहेत, ज्या पोलिसांच्या हाती लागल्या, त्याच्यामध्ये सुद्धा काय असेल ते पोलिसांना माहिती, चौकशी ती पुढे येणार. पण त्या बाबाच्या दरबारात गेल्यानंतर त्याचा अनुग्रह घेण्याकरता त्या बाबाच्या चौकटीत उतरणाऱ्या भक्तावरच त्या बाबाची विशेष मर्जी असली पाहिजे. त्याच्यामुळे तो कोणाच्या विशेष मर्जीमध्ये तो सल्ला देत होता किंवा कोण त्याच्यावर विशेष मर्जी त्याची प्राप्त करून घेतली, कारण निवळ बाबाचा भक्त होणं महत्त्वाचं नसतं, बाबाची मर्जीसुद्धा सांभाळता आली पाहिजे. त्याच्यामुळे बाबाच्या मर्जीतली भक्ताची एक वेगळी डायरी असेल. असे अनेक भोंदू बाबा आपल्या देशात आणि महाराष्ट्रात पाहिलेत की त्या 2 डायऱ्यावाले, एक सिलेक्टेड भक्त आणि दुसरे इलेक्टेड भक्त. तर त्याच्यामुळे हे जे भक्त संप्रदाय आहे, त्यांच्या भक्त संप्रदाय त्यांच्या वळणातला किंवा त्यांनी हिप्नोटाईज केल्यानंतर त्यांच्या संपर्कात, दात संपर्कात आलेला नेमका कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं बाबाचा मर्जीतला व्यक्ती हा घातपाताच्या कटाचा मुख्य सूत्रधार असू शकतो. या संपूर्ण संदर्भात जसे तुम्ही मागणी केली आहे, त्यांचे फोन कॉल्स डिटेल्स जे आहेत ते दिले, तर विधानसभेत या संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित करा, मुख्यमंत्र्यांना विनवणी करा. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा अंतिम आठवडा
23 मार्च, 24 मार्च आणि 25 मार्चला अधिवेशन संपणार आहे. आता हा विषय कालचा होता. आज जर पाडव्याची सुटी नसती तर हा विषय आज विरोधी पक्षानं उचलून धरला असता. पण आता 3-4 दिवसाच्या सुट्या आल्या. सोमवारी तरीही हा विषय चर्चेला येणारच आहे. आणि ज्या वेळेस हा चर्चेला विषय येणार, मी तर मांडणारच आहे, मी पहिल्या दिवसापासून मांडतोय, किंवा अंतिम आठवडा प्रस्ताव असतो त्या प्रस्तावातसुद्धा मी हा विषय मांडणार आणि सर्वच मांडतील. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे एखादा बाबा शिरकाव करत असेल आणि तो बाबा जर घातकी ठरत असेल, महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासत असेल, तर त्यावर चर्चा होणार आहे. मी नाही, इतरही सन्माननीय सदस्य त्याबाबत चर्चा घडवतील, यात काय दुमत नाही. तर अशोक खरात यांचे जे प्रकरणं संपूर्ण माध्यमांसमोर पोलीस यांनी उघडकीस आणलेले आहेत, या संदर्भातही या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन का VSR कंपनी आणि या बाबांचे काय संबंध आहेत, या घातपाता संदर्भात काय त्यांचे कनेक्शन जुळतात का, या संपूर्ण विषयी चौकशी केली पाहिजे अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.